तनिषा, तू इथे? हाय स्वानंदी, अगं तू आलीस पण? हो, पण तू इथे काय करतेय? म्हणजे कालचा तुझा राग गेला नाहीये का? हा? नाही स्वानंदी, अगं तू वेडी आहेस का? मला काही राग वगैरे आला नाही, उलट मी तुलाच भेटायला आले होते. स्वानंदी, आय एम सॉरी. हे बघ, काल रागाच्या भरात आणि फ्रस्ट्रेशन मध्ये मी खूप काही बोलून गेले. माझा गैरसमज झाला होता. आय एम रिअली सॉरी. आय एम रिअली सॉरी. तनिषा, काही हरकत नाही. मी अगदीच समजू शकते. एकतर तू सिंगल मदर आहेस, अर्जुन तुझ्या आयुष्यात आहे. होतं कधी कधी, येतं फ्रस्ट्रेशन. नको काळजी करू. थँक्यू सो मच स्वानंदी. थँक्यू, तुम्हाला समजून घेतलास. ते ऍक्च्युली असं होतं ना की आपण ओके आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण मनातला ताण अशा प्रसंगी ना राग बनून बाहेर पडतो. आणि तेच झालं. मी खूप काही बोलले तुला, पण हे बघ, मनात तसं काही नाहीये माझ्या. मी सॉरी म्हणते तुला. आय एम रिअली सॉरी. हा, म्हणजे तसं मी कोणाला माफ करत नाही, पण तुझा बर्थडे होता म्हणून मी तुला माफ केलं. हवं तर माझ्याकडनं तुला गिफ्ट समज. थँक्यू सो मच. तू ऑफिस मधून आली आहेस ना? हो. दमली असशील ना? फ्रेश हो. मी पण जाऊन अर्जुनला बघते. काळजी घे. हा, तू पण काळजी घे. फोटो फ्रेम?